बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आता आपल्यासोबत आहेत। भाऊ, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। आपल्याला उमेदवारी मिळाली, प्रचार कसा सुरू आहे, किती तारखेला आपण फॉर्म भरणार आहे आणि कोण कोण येणार आहे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी? मला माननीय उद्धवजींनी उमेदवारी ज्या दिवशी घोषित केली तेव्हापासूनच सगळे कार्यकर्ते एकत्र आले। महाविकास आघाडीचे सर्व मुख्य पदाधिकारी एकत्र येऊन महाविकास आघाडीची एक बैठकही आयोजित केल्या गेली आणि तेव्हापासून आपापल्या भागामध्ये कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरू आहे आणि आम्ही अर्ज 4 तारखेला भरणार आहोत। म्हणून त्या 4 तारखेला जो अर्ज भरायचा त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांचे मेळावेसुद्धा बोलवलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे जळगाव जामोदला एक मेळावा आहे मतदारसंघाचा, त्यासाठी आलेलो आहोत। 4 तारखेला सकाळी गजानन महाराजांचं दर्शन घेऊन बुलढाण्याला मी येईल आणि त्या ठिकाणी अर्ज तर दाखल होईल, परंतु त्यासाठी म्हणून आमचे शिवसेनेचे नेते, युवा सेनेचे प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब येणार आहेत आणि दुसरं एक तरुणांचं नेतृत्व रोहितदादा पवार जे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे आहेत आणि मुकुलजी वासनिक साहेब हे पण येतील। त्याचबरोबर अंबादासजी दानवे आणि सुषमाताई अंधारे यांचंसुद्धा कन्फर्मेशन त्या ठिकाणी आलेलं आहे। आपण विविध मतदारसंघात मेळावे घेत आहेत, कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत, परंतु जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे, काँग्रेस असू देत किंवा शरद पवार साहेबांचा गट असू देत, काही कार्यकर्ते नाराज असल्याचं समोर येत आहे। त्याचं सांगायचं कारण म्हणजे काल हर्षवर्धन सपकाळ यांनी एक ट्विट केलं आहे, त्या संदर्भात जो गोंधळ झाला, काय म्हणाले या बाबतीत? मी ऐकलं असंच, पण मी काही पाहिलं नाही ते, म्हणून मी काही प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही। पाहिलंच नाही तर काय सांगू। नाही, त्यांनी असं म्हटलं आहे की राज्यभरात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे, तशी संकल्पना रुजते। अनेक ठिकाणी महायुतीच्या ज्या जागा आहेत त्याबाबत विवाद सुरू आहे आणि त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी होतील अशी संकल्पना येत आहे। तर बुलढाण्यात काय, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, यावरून नेमकं काय समजायचं? आमचे हर्षवर्धन सपकाळ हे मोठे नेते आहेत काँग्रेस कमिटीचे आणि ते सातत्यानं देश पातळीवरही काम करतात। अधिक माहिती त्यांच्याकडूनच तुम्ही जाणून घ्या, मला त्याबद्दल काही सांगता नाही येणार। ते ट्विट केल्यानंतर तडकाफडकी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख साहेबही आपल्या मतदारसंघात आले। बुलढाण्याला त्यांनी काँग्रेस कार्यालयात काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली। नेमकी का भेट घेतली, ही याच वेळी का घ्यावी वाटली त्यांना? एकदम बरोबर आहे आणि या भेटीमुळंच काही कन्फ्युजन निर्माण झाले। सांगणाऱ्यांनी हे नाही सांगितलं की नितीन देशमुखसोबत नरेंद्र खेडेकरही होते। काँग्रेस पक्षाची एक परंपरा आहे की ज्यावेळेस उमेदवार अर्ज भरतो किंवा ज्यावेळेस त्याला निवड त्याची घोषित होते त्यावेळेस तो सर्वप्रथम काँग्रेस कमिटीत येतो आणि म्हणून परंपरेप्रमाणे सगळेच काँग्रेसचे ज्या पदाधिकारी त्या ठिकाणी होते। आम्ही दोघं गेलो, त्यांना सांगितलं की बा आमची विनंती आहे, चला, सगळेजण आले। दुसरं त्यात काही अर्थ काढण्याचं कारणच नाही। नेमकं का आले होते? नाही, त्यांना अपेक्षित होतं की आम्ही आल्या गर्दे हॉलला न जाता पहिले काँग्रेस कमिटीत येऊ आणि ती गल्लत तेवढी झाली। आम्ही इकडे गेलो आणि राहुल भाऊ तिकडे गेले। ही सदिच्छा भेट होती का मनधरणी? सदिच्छा भेट होती आणि परंपरा ज्या आहेत आपल्या ट्रॅडिशन की उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यानंतर तो म्हणजे व्हाया काँग्रेस कमिटी येतो, त्या पद्धतीने आम्ही गेलो। नाही, पण आपण जे मेळावे घेत आहात, आपलाच घटक पक्ष आहे शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे कुठले कार्यकर्ते किंवा जिल्हाध्यक्षसुद्धा आपल्या मेळाव्यात कधी दिसले नाहीत। जिल्हाध्यक्षांचं म्हणजे आमच्या काकूच आहेत त्या रेखाताई खेडेकर, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं रेटिनाचं आणि त्या पुण्याला आहे सध्या। त्यांना उजेडाची ॲलर्जी आहे डोळ्याला, तर त्यांना सांगितलं की 8-10 दिवस आराम करा। मग कार्याध्यक्ष कशासाठी? आता तुम्हाला इथं प्रसंजित पाटील दिसतील, माझ्यासोबत नरेश शेळके कालच्या सगळ्या कार्यक्रमात आहेत। कार्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष नसले तर कार्याध्यक्ष, उद्या आमचाही एखादा जिल्हा प्रमुख नसले तर आमचे सहसंपर्कप्रमुख आहेत दत्ता पाटील इथं। आपण मेळावे घेतात, आगामी लढत कशी होणार आहे? तुमची लढत कुणासोबत? ज्या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे, प्रचंड धनशक्ती त्यांच्याकडे आहे आणि विकासाच्या कामाची गॅरंटी ते वारंवार देतात। अनेकांचे पक्ष फोडून त्यांनी पक्ष तयार करून महायुती नाव दिलेलं आहे। एवढं सगळं झाल्यानंतर त्यांच्याशिवाय दुसरं कोणाकडे आमच्याजवळ जनशक्ती आहे, त्यांच्याजवळ धनशक्ती आहे, लढत त्यांच्याशीच होणार। ज्याप्रमाणे काल महाविकास आघाडीत कलह समोर आला होता किंवा आणण्यात आला होता, आज तसंच महायुतीमध्ये सुद्धा आज बंडखोरी झाल्याचं निदर्शनास येतं। आज विजयराज शिंदे यांनी लोकसभेसाठी थोड्या वेळापूर्वीच नामांकन अर्ज दाखल केला आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे?
नाही, मला माहीत नाही, मी पाहिल हे सगळे माझ्या दौऱ्यात. आता थोड्या वेळापूर्वीच त्यांनी दाखल केलं जिल्ह्यात. हा, तर मला त्या काही वेळही नाही मिळाला की मी आता पाहिल उद्या किंवा आपले सगळे दौरे आटवल्यानंतर रात्री पाहिल काय कोणाकोणाच्या उमेदवाऱ्या झाल्या काय, त्यानंतर मी महायुतीत बंडखोरी झाली त्याचा फायदा मिळेल. नाही, शेवटी कसं असतं माहिती आहे का, ह्या बंडखोऱ्या कधी कधी पेल्यातले वादळ ठरतात. आता तुम्ही शिवतारेचं उदाहरणच पाहिलं की नाही. आता त्याला लोक प्रश्न विचारू राहिले की 5 लाख पवार विरोधी मतांचं काय झालं आता. तर उद्या घाईनं प्रतिक्रिया करणं काही उचित नाही. विड्रॉल होऊ द्या. विड्रॉल नंतर जे लोक रिंगणात उतरतील राहतील त्यावेळेस त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी भाष्य करता येईल. तर नक्कीच काल महाविकास आघाडीमध्ये जो कलह निर्माण करण्यात आला होता त्यावेळी आमदार नितीन देशमुख हे फक्त काँग्रेस कार्यालयात सदिच्छा भेटीसाठी गेले होते असं प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचं सांगणे आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.